नमस्कार यूट्यूब मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात, शुभ सकाळ. बघा सकाळचं आमचं दिनचर्या कसं आहे. पाणी भरलेलं आहे. आत्ता खिचडी बनवली तर याच्यामध्ये मसाला कुटलेला आहे. धुवायला आणले भांडे, सकाळचे भांडे धुवून झालेले आहे. बाबा लसूण छिलत आहेत. आंघोळी व्हायच्या आहे. आज खूप ऊन तापलेला आहे. बघा ही शाळा आहे. शाळेतून मुलांचा आवाज येत आहे. गुलाबाची फुलं लागली होती. साईडच्या मुलीने गुलाबाची फुलं देवपूजेसाठी नेलेले आहे. मावशीची तब्येत बरी नाही. माझी मावशी सिरियस आहे. तिथून व्हिडिओ काढून म्हटलं तर मेडिकल हॉस्पिटलमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही काही व्हिडिओ काढू शकलो नाही. तरी मन कसं उदास आणि नाराज आहे. कुठंच मन लागत नाही आहे. व्हिडिओ पण काढण्यामध्ये मन लागत नाही आहे. आम्ही बघा ती बाई जी झाडत आहे ना तिथे राहत होतो आम्ही. त्याच पहिल्याच पोर्चमध्ये आम्ही घरामध्ये राहत होते. जी समोरची खिडकी दिसते ना वरची, तिथेच राहत होतो. पण बाबाला खूप माझ्या वडिलांना लागलाय खाली उतरावं लागत होतं इकडच्या पायऱ्यांनी. ह्या पायऱ्यांनी पोर्चमधून सरळ आल्यानंतर त्याच्यामुळे आता आम्ही इकडे दोंडातल्या मुली आहे तिथं आता दुसरी किरायला राहायला आली आहे. ह्या गावामध्ये कसं आमच्या गावामध्ये रूमाखाली राहत नाही. जसे खाली झाले की दुसरे बाळकडे येतातच. तर बघा बाबाजी लसूण छिलत आहेत. खिचडी झालेली आहे. असंच छान ठेवा म्हणलं डावा कोणत्याही कामी येते म्हणून. तरी आता खिचडी गॅसवर मांडलेली आहे. कुकरमध्ये शिजत आहे. बघा आजचं ऊन किती तापलेलं आहे. कडक ऊन आहे एकदम. काल गव्हाचं टोपरं धुतलं पण संध्याकाळ धुतलं, काही वाढलंच नव्हतं. जाड होतं. माझा जॅकेटही धुतला. बाबाला वाटलं की टोपरं वाढलं असेल म्हणून घालून घेतलं. म्हणतात की थंड लागते. मी म्हटलं धुतलं आहे ओला आहे म्हणून. तर आता सकाळ झाल्यावर वाळू घातलेलं आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आमची सकाळची दिनचर्या आहे. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.